हार्दिक स्वागत. चला सारजा संघाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या सामन्यामध्ये A1 सारजा संघाचा त्यांनी पराजय केलेला होता. तर दुसऱ्या बाजूने बघितलं गावदेवी सिलोत्तर संघाला मागच्या सामन्यामध्ये जय अंबिका स्पोर्ट डोंगरीपाडा संघाचा पराजय करून दुसऱ्या राऊंडमध्ये पोहोचतोय हा सामना. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गोलंदाजी मार्कवर करण गांगडा ज्यांनी चांगली गोलंदाजी केलेली होती मागच्या सामन्यामध्ये. तर तो यावेळी बघा संघ दुसरा असेल, फलंदाज दुसरे असतील. पंचांकडून इशारा येतोय. या सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेल्या चेंडूला दिशा दिली जाते सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी प्रवीण परेड याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने स्त्री गणेशा केला जातोय. धाव संख्या 6. बघा 2 षटकाचा सामना असल्या कारणाने पहिल्या चेंडूपासून एक चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय गावदेवी स्पोर्ट सिलोत्तर संघाकडून आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतोय. पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्कवर रायडर मोवर द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू त्या चेंडूचा वन्स मोर होतोय की काय. यस, चेंडू जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक षटकार. आणि अशा प्रकारे 2 चेंडूमध्ये 2 षटकार आल्याच्या नंतर आपण बघतोय चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाच्या कर्णधाराला थोडासा विचार करण्यावर आमंत्रण केलं गेलं. कारण काय फलंदाजी बघायला मिळते आपल्याला प्रवीण परेड याच्याकडून. यावेळी थोडं गोलंदाजाला कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला जातोय. मिस्टर करण गांगडा ह्या गोलंदाजाला आपण बघतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, चांगला कमबॅक केला होता, परंतु या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर मी तर सांगेन हे दोन्ही फलंदाज जर मैदानामध्ये राहिले ना तर नक्कीच 35 किंवा 40 धावा या धावफलकावर लागतील. कारण एक जबरदस्त जोडी आहे आणि प्रत्येक वेळी या जोडीने चांगले चांगले कारनामे केलेले आहेत. बघूया षटकाराची हॅट्रिक साजरी करताना दिसतो की काय आपल्याला प्रवीण परेड. पहिल्या 2 चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर यावेळी गोलंदाज थोडा दबावामध्ये असेल. कारण गांगडा या पुढचा चेंडू जाग्यावर खेळून काढलेला चेंडू. यष्टीरक्षक येते चेंडूला कनेक्ट करेपर्यंत 1 धाव पूर्ण केले गेले. सेन्सिबल क्रिकेट मानावे लागेल यावेळी प्रवीण परेड याच्याकडून. बघा 2 षटकार आल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं, लगेच स्ट्राईक रुकेट केली. यावेळी जर बघायला गेला तर ललित भोवर सारखा फलंदाज स्ट्राईकच्या एंडवर येतोय. तर ललित याचा विचार करायला गेला तर या सीझनची पहिली स्पर्धा खेळली गेली विरार बोलीज या ठिकाणी आपण बघतो आणि त्या पहिल्या सीझनच्या टुर्नामेंट मध्ये पहिली हाफ सेंचुरी पूर्ण करणारा हा फलंदाज ललित भोवर. कारण गांगडा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामोरे फलंदाज ललित भोवर. क्षेत्ररक्षण बघतोय लॉग ऑफ सीमारेषेवर आहे, लॉग ऑन सीमारेषेवर आहे. त्याच वेळी बघतोय 5 लेगचा क्षेत्र स्क्वेअर लेग आपण बघतोय सीमारेषेवर. यावेळी थोडंसं क्षेत्ररक्षण आपण बघतोय सीमारेषेवर लावण्यात आलेलं आहे. त्याचं कारण की एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकच्या एंडवर बघायला मिळतोय. कारण गांगडा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार.
ह्या षटकाचा जर विचार करायला गेला तर या षटकामध्ये 4 चेंडू मधला तिसरा षटकार आणि तो म्हणजे ललित याच्या बॅटमधून आलेला. मागचे 2 षटकार बघितलं तर प्रवीण परेड याच्या बॅटमधून आलेले, पण यावेळी जर बघायला गेला तर ललित बॉवर इन द फायर झालेला आहे. धावसंख्या 19 धावा. पुन्हा एकदा दुर्कस मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यावेळी मानावा लागेल चांगला चेंडू, चांगला कमबॅक बघायला मिळतोय करण गांगडा याच्याकडून. स्वतःला सावरलं गेलं. सर आपण बघतोय जित्तू माळी दादांचं आगमन होतंय. मंगलमूर्ती चषक 2025 मध्ये त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यस मिसफील्ड झाली आणि अशा प्रकारे सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. तर पंचांकडून इशारा केला जातो षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर 21 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर संघाचे हायेस्ट स्कोर बघितला या टुर्नामेंट मध्ये तर 99 धावा ह्या त्यांनी बोलिंगच्या मैदानामध्ये कुठून काढल्या होत्या या सीझनची पहिली टुर्नामेंट मध्ये. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता, चेंडू बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यस नो. बघा काय होतंय, ओव्हर थ्रो केला गेला आणि त्याचा सामना आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट्स सिल्लोत्तर संघाला इथे बघायला मिळतोय. तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. यस नो आणि वेट या तिन्ही गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. या 3 धावेने संघाची धावसंख्या 24 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत जर विचार करायला गेला तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना चंदुका स्पोर्ट्स शारजा वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स सिल्लोत्तर यांच्यामध्ये हा सामना होतोय. आजच्या दिवसामध्ये विजयी संघ आहेत. नेक्स्ट मॅच साठी देखील आपण यायचं आहे. 2 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. गावदेवी स्पोर्ट्स पोमन आणि त्याच्यासमोर असेल साई कृपा राजावली. 2 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. फुलटा चेंडू कमरेच्या वरती त्याचा समाचार घेतलाय आणि चेंडूला धाडलाय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकलाय षटकार. 7 धावा येत आहेत. बघा या चेंडूवर सोलोपे सुहागा असं म्हणायला काही हरकत नाही. नो चेंडू येतोय आणि या नो चेंडू मध्ये षटकार येतोय. म्हणजे याच्या पुढचा चेंडू जर बघायला गेला ना तर पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा लायसन दिलं जातंय या फलंदाजांना. म्हणजे उघडा डोळे बघा नीट करा. या पुढचा चेंडू आहे तो म्हणजे फ्री हिट. धावसंख्या 31 धावा. तर सन्माननीय विजयदादा तुंबडा आणि किरणदादा तुंबडा यांचे आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम 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 केल्या. आजच्या दिवसातला जर सकाळचा सामना बघायला गेला तर दुसऱ्या राऊंड मधला विजयी संघामध्ये जो सामना झाला होता तो एक सामना होता की बाबा स्पोर्ट कामन रेल्वे स्टेशन वर्सेस जय मल्हार स्पोर्ट खोलांडे. याच्यामध्ये खोलांडे संघाने प्रथम फलंदाजी करून 38 धावा धावफलकावर लागल्या होत्या 2 षटकामध्ये आणि 39 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. त्याच्यानंतर आता जर बघायला गेलं तर अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या 36 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. बघूया अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. भावेश माळी हा फलंदाज 1 डाऊन मध्ये आलेला आहे. अजूनपर्यंत जर विचार केला गेला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आकाश वाघ गोलंदाजी मार्कवर 4-5 पावलांचा रनअप राईट मोवर विकेटचा मारा. यापुढचा चेंडू उचली घेणारा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाते. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते. चांगला कमबॅक असेल या षटकामध्ये. आकाश वाघ याच्याकडून बघायला मिळते आपल्याला.
बघा जर विचार करायला गेला तर प्रवीण परेड सारखा एक चांगला फलंदाज आहे नॉन स्ट्राईक चेंडूवर जर एक धाव घेऊन जर स्ट्राईक प्रवीण याला दिली तर खरोखरच चांगली फटकेबाजी करतोय प्रवीण. पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू निर्धार चेंडूची समाप्ती बॅक टू बॅक 2 निर्धार चेंडू येत आहेत आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल. बघा काय गोलंदाजी केलेली आहे या षटकामध्ये जर विचार करायचा गेला तर कमबॅक केलेला आहे चंदुका स्पोर्ट्स शारजा संघाने. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पंचांकडून इशारा केला जातो. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावर लागल्यात आणि 37 धावांचं लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी अवघ्या 12 चेंडूमध्ये. चला याच्यानंतर होणारा सामना असेल गावदेवी स्पोर्ट पोमन वर्सेस साई कृपा राजावळी. चला कॅप्टन आलेले नाहीत अजूनही. चला राजावली टीम चला राजावली टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे लवकरात लवकर पाठवून द्यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. तर सन्माननीय जितू माळी यांना मी विनंती करतो की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला 10 बॉक्स बॉल आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत. अशा पाहतोय चांगली सुरुवात बघायला मिळते यावेळी सुशांत वाघ याच्याकडून. प्रवीण परेड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यापुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला जातो. आता मात्र क्षेत्ररक्षक असेल एक धाव पूर्ण केली गेली चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आपण बघतो क्षेत्ररक्षकाला हातामध्ये चेंडू घेऊन येताना एका धावेने संघाची धावसंख्या 5 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. विजयासाठी जर लक्ष बघतो आपण 37 धावांचा पाठलाग करतोय चंदुका स्पोर्ट्स शारदा संघ. यावेळी आपण बघतो स्ट्राईक चेंडूवर आकाश वाघ याला लॉग ऑफच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार आकाश वाघ याच्या बॅट म्हणून निघालेला हा एक दमदार षटकार आणि या षटकाराने आपल्या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 11 धावा. काय फटका खेळला गेला बघा. पहिल्या चेंडूवर षटकाराने अकाउंट ओपन केलं गेलं. आकाश वाघ याचं प्रवीण परेड याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे या षटकामध्ये. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता मिड विकेटच्या वरून जातोय चेंडू गोळा टांगा पलटी घोडा फरार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. धावसंख्या 15 धावा. काय फलंदाजी बघायला मिळते प्रेक्षकांना दुपारच्या सत्रामध्ये. आकाश वाघ यांनी वाघासारखी भरारी घेतलेली आहे या मैदानामध्ये.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल झालेला आहे तो म्हणजे गौरव तुंबडा. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता, जोरदार मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होतय. पंचांकडून इशारा केला जातोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपतय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करता धाव फलकावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 15 धावा. आता मात्र 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या म्हणजे 22 धावा. 6 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लगेच माझ्या डोळ्यासमोर एक सामना आला पहिल्या दिवसामधला. 5-6 चेंडू मध्ये 24 धावांची गरज असताना उत्कृष्ट 4 षटकार मारले होते. तोच कारनामा करावा लागेल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र ठाकरे यांनी ते 4 षटकार मारलेले होते आणि अशा प्रकारे पहिल्या दिवसामधला अंतिम 4 मध्ये प्रवेश करणारा संघ आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट साष्टीकर पाडा संघ. परंतु यावेळी आपण बघतोय संघ दुसरा आहे, गोलंदाज दुसरा आहे, फलंदाज दुसरा आहे, परंतु मैदान तेच आहे. 6 चेंडू 22 धावेची गरज. किरण गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू होता. बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. शतरक्षक त्याच्या मागे धावतो. 1 धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धाव संख्या 17 धावा. 5 चेंडू आणि 20 धावेची गरज. पहिल्या 3 चेंडू मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. या चेंडूवर एखादा जरी मोठा फटका आला तर कमबॅक करू शकतोय चंदुका स्पोर्ट्स सारदा संघ. यापुढचा चेंडू काय चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू 20 धावेची गरज. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्या 17. आता मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघाला. कारण 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 20 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी लगेच इशारा केला की हा चेंडू खराब चेंडू आहे. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धाव संख्या 18 धावा ह्या धाव फलकावर लागल्या गेल्या. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धाव संख्या 19. आता मात्र 3 चेंडू आणि 3 षटकाराची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 18 धावा. या पुढचा चेंडू लगांच्या वरून जातो की काय सीमारेषेबाहेर. यस, सीमारेषेबाहेर जातो 6 धावांसाठी. या 6 धावेने संघाची धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 25 धावा. 2 चेंडू आणि 12 धावेची गरज. पुन्हा एकदा चांगला सामना बघायला मिळतोय प्रेक्षकांना. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूमध्ये 12 धावेची गरज आहे. या चेंडूवर जर षटकार आला तर खरोखरच शेवटच्या चेंडूवर एक मजा येईल प्रेक्षकांना सामना बघण्यासाठी. बघूया काय होते. सर्व प्रेक्षकांचं मन लक्ष केंद्रित केलेलं आहे या सामन्याने. यापुढचा चेंडू आता मात्र लगाफ आणि लगांच्या मधून चेंडू जातोय. शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण होताना दिसतंय. परंतु ह्या चेंडूवर बघायला गेलं तर 2 धावा येतात. या 2 धावेने संघाची धाव संख्या 27 धावा.
एक चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. मी करतो नक्कीच मी समजेन की विजयाच्या शाळेमध्ये आहे यावेळी गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघ. याच्यानंतर सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. अशा प्रकारे निर्धार चेंडूची सांगता होते आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय गावदेवी स्पोर्ट्स सिलोत्तर संघ आणि या स्पर्धेमधून बाहेर जाताना दिसतोय चंदुका स्पोर्ट्स सारजा संघ. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी गावदेवी स्पोर्ट्स सिलोत्तर संघ. तर या सामन्याचा मेन ऑफ द मॅच